राज्याची उपराजधानी नागपुरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली असून शहरात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत केला। गृह विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी नागपुरातील वाढते खून, अंमली पदार्थांचा व्यापार आणि पोलिसांच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था यावरून सरकारवर जोरदार टीका केली। नागपुरात दर 4 दिवसांनी एका खुनाची घटना घडत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीचा दाखला देत राऊत यांनी सांगितले। एका वर्षात 90हून अधिक खुनांचे गुन्हे नोंदवले जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले। गृह विभागाच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना सुरक्षिततेची भावना मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। पोलीस यंत्रणा कागदोपत्री प्रक्रिया आणि औपचारिकतेमध्ये अडकली असून गुन्हेगारांवर वचक बसवण्यात ती अपयशी ठरत आहे, असे डॉक्टर राऊत म्हणाले। महोदय धन्यवाद, आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल। 2-2 मिनिटं झाली आपण 7 अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या मागण्यांमध्ये मोठी वाढ दिसत असली तरी सामान्य माणूस स्वतःला सुरक्षित समजत नाही आहे। सायबर गुन्हेगारी असो वा महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, पोलीस दल केवळ प्रोसेस मध्येच अडकलेला आहे या ठिकाणी। अध्यक्ष महोदय, मी नागपूरचा आहे आणि नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा निवास आहे आणि आमचं पण आहे, पण ती ऑरेंज सिटी आहे की क्राईम हब आहे हे कळत नाही। अध्यक्ष महोदय, 1925 मध्ये नागपुरात 91 खुनाच्या घटना आणि 4 दिवसाला शहरात 1 खून होत आहे। ही माझी रिपोर्ट नाही, मी NCRBची रिपोर्ट वाचणार नाही। मी फक्त एवढंच सांगेन की नाका खालून फॅक्टरी जाते, पाचपावली परिसरात एका इमारतीत चक्क ड्रग बनवण्याचा कारखाना सापडतो। माझ्या मतदारसंघात जिथे 78 कोटीचे 52 किलो मेपड्रॉन आणि जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी मोठे अनधिकृत लेआउट्स आहेत, झोपडपट्ट्या आहेत, त्या ठिकाणी टीनेजर मुलं यांच्या हाताने MD आणि गांजा विकला जातो। अध्यक्ष महोदय, पुस्तकांऐवजी या तरुण पिढीला आपण ड्रगच्या विळख्यात त्या ठिकाणी टाकणार आहोत का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला सांगा आपण की आपण राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाईच्या ठिकाणी गोष्टी करतो, परंतु आपल्या राज्यातल्या शेकडो मुली आणि मुले आज बेपत्ता आहेत। त्यांचा आकडा फार मोठा आहे। ऑपरेशन मुस्कान राबवणे हा प्रश्न या ठिकाणी सुटत नाही। अध्यक्ष महोदय, मी याला आपल्याला सांगेल की माझ्या मतदारसंघात एक पोलीस स्टेशन असं आहे ज्याला 100 वर्ष झाले आणि ती 100 वर्षाचीच इमारत त्या ठिकाणी आहे। लोकसंख्या वाढली, त्या ठिकाणी वस्त्या वाढल्यात, परंतु पोलीस स्टेशनची इमारत अजून बनलेली नाही। जरीपटका, कपिलनगर या पोलीस स्टेशनला जागा नाही, काही नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या विदर्भ मराठ्यात वाढतात आणि त्यामुळं दूध व्यवस्था यामध्ये आम्ही NDDBला आणलं, माझ्याच मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात झालं। फक्त टोकन 1000 रुपये ठेवले आहेत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी। माझा प्रश्न असा आहे की दुधाचं संकलन या ठिकाणी किती वाढलं याचा काही लेखाजोखा राहणार की नाही, की केवळ कागदावर या योजना राहणार? आमच्याकडे मालगुजारी तलाव आहेत साहेब, मालगुजारी तलावासाठी आपण ते संवर्धन एखादं मंडळ स्थापन करा, एखादी अथॉरिटी बनवा। 7000 मालगुजारी तलाव आहेत, 5000 एकटा भंडारा गोंदियामध्ये आहेत, त्यासाठी काही होणार की नाही? पशुसंवर्धनामध्ये इनलँड फिशरिंग आमच्याकडे आहे। इनलँड फिशरिंग मध्ये माझ्या काळात मी काम केलं होतं, आता त्याला वाढवण्याची गरज आहे मंत्री महोदय, त्याला वाढवावं ही विनंती। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपुराच्या उत्तर भागात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यापाराकडेही सरकारचे लक्ष वेधले। पाचपावलीसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उघडकीस येणे ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या मतदारसंघात तब्बल 78 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले। जरीपटका परिसरात अल्पवयीन मुलेही अंमली पदार्थांच्या व्यवहारात ओढली जात असल्याची गंभीर बाब डॉक्टर राऊत यांनी मांडली।
पोलिसांच्या पायाभूत सुविधांबाबतही डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. उत्तर नागपुरातील पोलीस ठाणे आजही 100 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींमध्ये कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जरीपटका आणि कपिलनगरसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना स्वतंत्र व पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत असताना पोलीस यंत्रणेचे सक्षमीकरण मात्र पुरेसे झालेले नाही, असा आरोप यावेळी डॉक्टर राऊत यांनी केला. कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज़, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।